हॅलो, मी सोनाली कुलकर्णी. वाईब मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत रिओ वॉटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे किशोर भाबड. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार. वाईब मीडिया प्रेझेंट्स पॉवर प्लेयर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मला एक कन्फेशन द्यायचं आहे. बरं. आयुष्यात पहिल्यांदा मी स्विमिंग पूल एक्सपर्टला भेटतीये. क्या बात आहे, क्या बात. मला खूप स्पेशल वाटतंय. ओ, कारण अशी संधी मिळत नाही की एखाद्या गोष्टीचा आपण आनंद घेतलेला असतो, पण त्या मागे काहीतरी कुणीतरी हे डिझाईन केलं असेल, त्याच्या मागे इंजिनिअरिंग असेल, कोणाची तरी एक एक्सपर्टीज असेल, बरोबर. याचा विचार केला जात नाही. आपण सहज एखादी गोष्ट अवेलेबल आहे म्हणून ती वापरायला लागतो. बरोबर. तर मला फार कौतुक वाटतंय की स्विमिंग पूल हे स्पेशलायझेशन असू शकतं. ह्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे, खूप प्रश्न आहेत. तर सगळ्यात आधी हे विचारायचं आहे की रिओ वॉटर्सची संकल्पना कुठनं आली, हे आपण करावं असं कसं वाटलं? स्विमिंगची आवड होती की वेगळं माइंड होतं? बेसिकली मी केमिकल इंजिनियर आहे. बरं. बी केमिकल आहे, ME इन एन्व्हायरमेंट आहे. तर केमिकल इंजिनिअरिंग आणि स्विमिंग पूल यांचं एक रिलेशन आहे. कारण वॉटर ही एक केमिस्ट्री असते. त्याला क्लिअर ठेवणं, वाहतं ठेवणं, क्रिस्टल ठेवणं, याच्यामध्ये एक केमिकल इंजिनिअरिंगचा फार मोठा रोल असतो. वेल सेड. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी या क्षेत्रात आलो, वॉटर ट्रीटमेंटमध्ये आलो. हळूहळू वॉटर ट्रीटमेंटमध्ये असतानाच वेलनेस ऑफ द वॉटर हा एक वेगळा पार्ट असतो. आणि पाण्याच्या प्रवाहासारखं मी वाहत स्विमिंग पूलच्या प्रवाहापर्यंत आलो. आणि मग वॉटर ट्रीटमेंटमधनं स्पेशालिटी वेलनेस वॉटरकडे आलो. तेव्हा हा स्विमिंग पूल सब्जेक्ट समोर आला. यामध्ये खूप प्रकारच्या पाण्याच्या रिसायकलिंग ट्रीटमेंट असतात, खूप सारे केमिकल्स वापरले जातात. मग त्यातनं ही एक आवड निर्माण झाली. स्विमिंग पूलचं पाणी हे लक्झरीसाठी वापरलं जातं, पण त्याला सस्टेनेबल वेने आपण कसं पुढे नेऊ शकतो, त्याला इको फ्रेंडली आपण कसं बनवू शकतो, पाण्याचा तुटवडा आहे त्यात परत स्विमिंग पूल, हे सगळं कॉम्बिनेशन करून आपण पुढे कसं जाऊ शकतो, या थोड्या इनोव्हेशन कल्पना घेऊन मग रिओ वॉटरची स्थापना झाली. आणि रिओ वॉटरची स्थापना नाशिकमध्ये झाली? हो, नाशिकमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे. बरं. पण आमच्या ब्रँचेस आहे दिल्लीमध्ये, आमच्या बँगलोरमध्ये ब्रँच ऑफिसेस आहेत. बरं. तिथूनही आम्ही ते ऑपरेट ऑल ओव्हर इंडिया आम्ही करतो. इंटरनॅशनली प्रोजेक्ट पण करतो, इंटरनॅशनली पण कन्सल्टेशन करतो स्विमिंग पूलचं. आणि थोड्याच दिवसात आम्ही दुबई पण करणार आहोत. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. कारण आपल्याकडे प्रदूषण हा इतका क्लिशे शब्द झालेला आहे की आपल्याला काहीच वाटत नाही प्रदूषणाबद्दल. पोल्युशन आहे असं म्हणलं की आपण म्हणतो आहे, पाण्याचं शॉर्टेज आहे म्हणलं की आपण म्हणतो आहे. अशा वळणावर असताना इको फ्रेंडली स्विमिंग पूल करावा असं मनात आलं. ते का मनात आलं आणि ते कशा प्रकारे इम्प्लिमेंट केलं? म्हणजे इको फ्रेंडली म्हणजे काय? तर मी जेव्हा या क्षेत्रात काम करत होतो, काम करताना खूप लोक प्रश्न विचारायचे की स्विमिंग पूल हे फक्त नॉट लक्झरी, अल्ट्रा लक्झरी प्रॉडक्ट आहे. त्या स्विमिंग पूलची ड्युरेबिलिटी किंवा त्यात वापरणारे जाणारे केमिकल्स, त्यात होणारा पाण्याचा अपव्यय, या सगळ्यांबद्दल समाजात एक वेगळ्या प्रकारचं विचारधारा आहे की स्विमिंग पूलचं पाणी, एवढं पाणी लोक सोडून देतात, वाया जातात. तर या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालून त्यात इनोव्हेशन आणलं, टेक्नॉलॉजी आणली, ज्याच्याने पाण्याचा अपव्यय वाचेल, प्रॉडक्टमध्ये ड्युरेबिलिटी येईल, त्याचे सर्व्हिसेस किंवा आफ्टर प्रॉडक्ट्स जे आहेत त्याचा इलेक्ट्रिसिटीचा जो खर्च आहे तो मिनिमाइज करता येईल. या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्यामध्ये सातत्याने विचार करत असतो. आणि पाण्याचा अपव्यय, पाण्याचं प्रदूषण, त्यातून जे क्लोरीन इलिमिनेट होतं, स्विमिंग पूल करताना बॅकवॉश करावा लागतो, त्यातनं काही पाणी क्लोरीन कंटेंट पाणी परत आपण मेन सोर्समध्ये सोडत असतो. तर आम्ही बऱ्यापैकी क्लोरीन फ्री पूल, की ज्याच्यामध्ये क्लोरीन वापरलं जाणार नाही, स्किनला त्रास होणार नाही किंवा केसांना त्याचा त्रास होतो क्लोरीनचा, या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही, अशा गोष्टींवर काम करून क्लोरीन फ्री पूल बनवले आहेत. आणि पाणी वापरताना जे रियुजेबल वॉटर आहे, रेन हार्वेस्टिंगचं वॉटर आहे, त्याला स्विमिंग पूल बरोबर कसं इंटिग्रेट करता येईल, या गोष्टींवर काम करून पाण्याचं पोल्युशन स्विमिंग पूल पुरतं तरी माझ्या बाजूने टाळता यावं, असं आम्ही सातत्याने त्यात प्रयत्न करतो. किती इंटरेस्टिंग आहे. कारण स्विमिंग पूल आणि क्लोरीनचा गंध हे
इक्वेशन इतकं मनामध्ये आहे. बदल हा नियम आहे, हळूहळू सगळ्यांनी तो स्वीकारला पाहिजे. बरोबर. क्लोरीन कंटेंट वॉटर जसं जसं पाण्यामध्ये किंवा मेन सोर्समध्ये जाईल, खूप सारे डिझास्टर आपण करू. तर हा बदल हळूहळू लोक स्वीकारतील. मेनली मोठ्या स्विमिंग पूलमध्ये नाही, पण जे इंडिव्हिज्युअल स्विमिंग पूल्स आहेत, पर्सनल स्विमिंग पूल आहेत, तिथे आता लोकांनी हा बदल स्वीकारायला सुरुवात केला आहे की क्लोरीनच्या व्यतिरिक्त पूल मेंटेन राहतो, क्लीन राहतो, वॉटर आपल्याला वेस्ट करावं लागत नाही. मग याचं वॉटर फिल्ट्रेशन आणि पाणी वाया जाऊ नये याच्यासाठी काही एक स्पेशल टेक्निक असतं का, किंवा साध्या माणसांना समजू शकेल अशा कुठल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगता येईल का ते? एकदा स्विमिंग पूलमध्ये भरलेलं पाणी आपण 15 वर्ष तेच पाणी वापरू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, इनोव्हेशन्स आहेत. फिल्ट्रेशन सिस्टीममध्ये पूर्वीपेक्षा आता खूप सारे चेंजेस झालेले आहेत की जेणेकरून त्याचं वॉटर वेस्टेज असेल, बॅकवॉशचं वॉटर असेल किंवा वॉटर फेकून देण्याचं प्रमाण असेल, ते फार प्रमाणात आपण कमी केलं आहे. UF फिल्ट्रेशन सिस्टीम आहेत, ओझोनेशन आहे, UV आहे, आयनायझेशन आहे. तर ह्या सगळ्या इंटिग्रेटेड सिस्टीम वापरून आपण पुलाच्या पाण्याचं वेस्टेज कमी करू शकतो आणि कमीत कमी 15 ते 20 वर्ष एकदा भरलेलं पाणी आपण वापरू शकतो. मी खूप दिवसांपूर्वी ऐकलेलं एक महत्त्वाचं वाक्य मला आज तुमच्याशी बोलताना आठवतंय, ती म्हणजे पाणी कधी शिळं होत नाही. 101% पाणी कधीच शिळं होत नाही. हा आपला समज आहे की पाणी शिळं होतं. लोकांच्या एज्युकेशनचा भाग असेल आणि पण सवयीचा. सवयीचाही भाग आहे की आपण लहानपणापासून हेच बघतो. आई सांगते की टिंपात भरलेलं पाणी आपण 5 दिवस झाले गावावरनं आला, आता ते फेकून द्यायचं. तसं नसतं. पाणी कधीच शिळं होत नाही. विहिरीतलं पाणी शिळं होतं का? तलावातलं पाणी शिळं होतं का? नाही. समुद्रातलंच पाणी रिसायकल होऊन परत येत आहे. जर जगातल्या सोर्समधलं पाणी शिळं होत नाही तर Well आपल्या said. पिंपामधलं पाणी कसं शिळं होईल? तर पाणी हे कधीच शिळं होत नाही. आज आता आपण बोलताना स्विमिंग पूल विषयी बोलतोय. स्विमिंग पूल युजली मी पाहिलेले जे आहेत ते एखाद्या इन्स्टिट्यूशनचे आहेत, म्हणजे कॉलेजचे, संस्थेचे, जलतरण तलाव असतात. आता जास्त कन्सेप्ट यायला लागलेली आहे, पर्सनल पण असतात. पण या प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी बदलते का? हो, ह्या प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी बदलते. तर जेव्हा पर्सनल पूल येतो, बंगलोचा, विलाचा, रिसॉर्टचा, तेव्हा त्यामध्ये आपण कॉम्पॅक्ट फिल्ट्रेशन सिस्टीम वापरतो, जेणेकरून जागा कमी असते. त्या कमी जागेमध्ये त्याचं फिल्ट्रेशन करायचं असतं. पाण्याचा स्विमिंग पूलमध्ये असलेला पाण्याचा व्हॉल्यूम कमी असतो. बरोबर. तर त्याला फिल्ट्रेशन करण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट फिल्ट्रेशन सिस्टीम वापरतो. पण ज्याच वेळेस इन्स्टिट्यूशनचा स्विमिंग पूल आहे किंवा ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल आहे, जिथे खूप साऱ्या स्पर्धा होतात, त्यामध्ये फिल्ट्रेशन सिस्टीम वापरताना त्याचं ड्युरेबिलिटी आणि त्याची सस्टेनेबिलिटी आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी या गोष्टींचा मोठ्या प्रमाणात विचार करा. तो विचार मोठ्या स्विमिंग पूलमध्ये करून त्या पद्धतीची फिल्ट्रेशन सिस्टीम आपण बसवतो, जेणेकरून त्याचंही मोठ्या स्विमिंग पूलमध्ये अगदी 20-20 लाख लिटर पाणी असतं, 15-15 लाख लिटर पाणी असतं. एवढ्या मोठ्या पाण्याला क्लीन ठेवायचं असतं. एवढ्या मोठ्या पाण्याचा त्यामध्ये जाणारी लोकं, त्या क्राऊडचाही विचार करून मग ती फिल्ट्रेशन सिस्टीम डिझाईन करायची असते. ती डिझाईन केली, प्रॉपर डिझाईन झाली तर पाण्याचा अपव्यय वाचतो आणि ते पाणी आपण तसंच वर्षानुवर्ष वापरू शकतो. हे कमर्शियलमध्ये आलं. पण पर्सनलमध्ये बऱ्याच सिस्टीम्स आल्या आहेत. आता नवीन इनोव्हेशन्स आली आहेत, जसं की मी क्लोरीन फ्री पूल परत म्हणतोय की क्लोरीन फ्री पूल असतो, त्याच्यामध्ये क्लोरीन बिलकुल जात नाही. अशा सिस्टीम वापरल्या तर ते पाणी आपण मेन स्ट्रीममध्ये गेलं तरी काही फरक पडत नाही. यामध्ये ते टेम्पररी पूल्स पण येतात का? नॉट रिअली. टेम्पररी पूल येतात, पण ते रिअली टेम्पररीच असतात. तर तुम्ही परत 2 याच्यामध्ये आपण ते विभागू शकतो की ज्याची ड्युरेबिलिटी आपल्याला 25-30 वर्ष हवी असे पूल येतात. त्यामध्ये परत दुसरे पूल येतात की ज्याला आपण एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, पण त्याची ड्युरेबिलिटी थोडीशी कमी असते. बरोबर. पण आपण ते बनवू शकतो. प्रायव्हेट स्विमिंग पूलमध्ये आपण खूप साऱ्या प्रकारचं ऑटोमेशन करू शकतो, जसं की आपण आपल्या घरी बसून आपल्या फार्म हाऊसचा पूल मोबाईलवर ऑपरेट करू शकतो. तिथलं फिल्ट्रेशन सिस्टीम, तिथली वॉटर क्वालिटी आपल्याला आपल्या घरात कळू शकते. पुलातल्या पाण्याचं टेम्परेचर किती आहे, पुलातल्या पाण्याचा हीट पंप चालू असताना तो किती इलेक्ट्रिकल कन्झम्पशन करतोय, हे सगळं आपल्याला आपल्या मोबाईलवर एका क्लिकवर कळू शकतं. तर हे असे डिफरन्शिएट आपण कमर्शियल पूलमध्ये आणि प्रायव्हेट पूलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आज अनेक तरुण मुलांना याची कल्पना असेल की कदाचित स्विमिंग पूलचा मेंटेनन्स, त्याचं डिझायनिंग आणि
त्याचा विचार करणं हे एक प्रोफेशन असू शकतं. हो. तर अशा तरुण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या इंटरव्ह्यूमधनं ज्यांना हे ज्ञान मिळालेलं आहे की धिस कॅन बी अ प्रोफेशन, अशा विद्यार्थ्यांना, माणसांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यात पहिले तर तुमच्या स्विमिंग पूलसाठी मी कधीही तयार आहे आणि तुमचा स्विमिंग पूल म्हटले तर मी पळत येईन. थँक्यू. आणि दुसरं म्हटलात की तरुणांना सगळ्यात महत्त्वाचं असतं 3 इडियट मधला डायलॉग आहे की आप कंसिस्टन्सी के पीछे लगो, इनोवेशन के पीछे लगो, सक्सेस झक मार के पीछे आएगा. इट इज़ इन अ सेम वे. प्रॉफिट हे डेस्टिनेशन नहीं, प्रॉफिट इज़ अ बाय प्रोडक्ट, वो अपने आप आएगा. हमें कॉन्सन्ट्रेट करना है इनोवेशन, कस्टमर ओरिएंटेशन आणि प्रॉडक्टची सस्टेनेबिलिटी. या गोष्टींवर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं ना तर नफा हा ॲटोमॅटिक येतो. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. बरोबर. ग्रोथ ही ॲटोमॅटिक येते. तर या गोष्टींचा फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की नफा हे आपलं डेस्टिनेशन नाही आहे. डेस्टिनेशन आहे इनोव्हेशन करणं, ग्राहकाला केंद्रबिंदू मानून त्याच्या समस्याचं सोल्युशन देणं आणि त्यातून हॅपी कस्टमर मिळवणं. प्रॉफिट ग्रोथ ॲटोमॅटिक येते, तुम्हाला काहीच वेगळं करावं लागत नाही. किती छान. असा जर विचार असेल जो ग्राहकांचं हित बघणारा असेल तर ग्रोथ आणि नफा या दोन्ही गोष्टी कधीच पूलमध्ये बुडणार नाहीत. अरे, त्या 101% नेहमी तरंगत राहतील. 101%. किशोर, आमच्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. वाइब्स मीडियाच्या या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही वेळ काढलात. आम्हाला खूप छान वाटलं आणि एका अत्यंत नव्या आणि कल्पक विषयाची फार छान माहिती मिळाली. थँक्यू सो मच. धन्यवाद.